यहाँ पर आज के दिन का, आज की रात का पहले दौर का पहला मुकाबला मुरबी बनाम कामोटा। और यहाँ से देखा जाए तो कामोटा टीम के गेंदबाज बार का काबले, उनके ऊपर पहले गेंद के ऊपर पहला दंदनाता हुआ चौका। धन्यवाद। फिर से एक बार के कामले ऑन द स्ट्राइक ओमकार पाटिल, लेकिन खूबसूरत डिलीवरी। लेकिन यहाँ से देखा जाए तो अपने फॉलो थ्रो में इस गेंद को रोकने की कोशिश जरूर की, कामयाब हुए, लेकिन थ्रो लगाया जरूर था लेकिन स्टंप के ऊपर नहीं गिरा। जहाँ पर नरेश भोईर निश्चित रूप में नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं। फिर से एक बार के ऊपर देख रहे हैं मंच के ऊपर चेतु पाटिल, अशोक बुआ पाटिल मुरबी और अनिल पाटिल, इनका भी यहाँ पर आगमन। और सही महीने में 3 रातों से यहाँ पर देखा जाए तो हम लाइव इस मुकाबले को देख रहे थे। अच्छा प्रयास हर मेहमानों की मेहमान नवाजी, और देखा जाए तो काफी खूबसूरत मंजर और खास विशेषता इस टूर्नामेंट की बात करें तो ये जो लाइट है, ऐसा लग रहा है कि सूरज, यहाँ पर सूरज की किरणें बीच मैदान की तरफ लगी हुई है। इतना खूबसूरत मंजर इन झाड़ियों के बीच में यहाँ पर इन आयोजनकर्ताओं ने किया गया है। खास तौर पे योगेंद्र पाटिल और हनुमान पाटिल की हम सराहना करते हैं। युवा है और युवाओं का काफी अच्छा प्रेरणा युवाओं के लिए उनके माध्यम से हम देख रहे हैं। फिर एक बार क्या काम ले, ये गेंद नरेश भोईर के लिए फ्लाइट डिलीवरी, गुडलैंड फोर से टेक ऑफ होती हुई गेंद थोड़ी सी बाउंस, और यहाँ से देखा जाए तो एक सक्षम गेंद क्रिकेट में मानी जाती है। और यहाँ से बारका की एक अच्छी गेंद, जिस गेंदबाज के ऊपर पहला छक्का आया था पहली गेंद के ऊपर, लेकिन उसके बाद वेरिएशन के साथ गेंदबाजी की। लेकिन इस बीच यहाँ पर हवा में गेंद नरेश भोईर खतरे में, और इसी के साथ शॉर्ट फाइनल एक रीजन में नरेश भोईर यहाँ पर कैच देकर आउट हो चुके हैं। नरेश भोईर बैक टू द पवेलियन। तो देखना ही यहाँ से इस टूर्नामेंट को लाइव कवरेज, लाइव टेलीकास्ट भी दिखाया जा रहा है पीटी सैनी के पनवेल टेनिस क्रिकेट.in के माध्यम से। उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं, क्योंकि किसी दर्शकों को यदि यहाँ पर आने के लिए वक्त नहीं है तो घर बैठकर भी इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए दिखाई दे रहे हैं। लेकिन यहाँ से पहले ओवर का खेल समाप्त हुआ, तकरीबन रन आ चुके हैं 5। पहले ओवर के बाद एक सफलता, काफी शानदार प्रयास किया बारका कामले द्वारा, ताकि देखा जाए तो जिस तरह से पहली गेंद के ऊपर चौका मिला था, पहली गेंद के ऊपर ओमकार पाटिल ने चौका लगाया था, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं वेरिएशन के साथ गेंदबाजी की और गेंद को यहाँ पर निश्चित रूप में हर एक गेंद नफी तुली फेंकने का प्रयास किया। लेकिन ओवर में अब तब्दीली की जा रही है, नई गेंदबाज का इस्तेमाल, यानी कि दूसरी ओवर का इस्तेमाल फिलहाल गेंदबाजी के तौर पे सुलक्षण लारा यहाँ पर आ चुके हैं। विकी पाटिल, लेकिन यहाँ से अनसाइड की तरफ फाइन लेग रिथन में इस गेंद को खेला है। 1 रनों का इजाफा मिलता हुआ इस 1 रनों के साथ विकी पाटिल ने अपना निजी खाता खुला किया है। स्कोर की बात करें तो 1 के साथ स्कोर आ चुका है 6 रनों के ऊपर। खास तौर पे हम इन आयोजनकर्ताओं का शुक्रिया अदा करते हैं, और निश्चित रूप में हमारे दिनेश पाटिल यानी कि दीनू बुआ, इनका भी शुक्रिया अदा करते हैं, और हनुमान पाटिल के बड़े भाई गणेश पाटिल का भी हम खास तौर पे शुक्रिया अदा करते हैं। और एक अच्छा प्रयास, लेकिन यहाँ से देखा जाए तो मुरबी टीम 5 ओवर में, जिन्हें टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का मौका मिला, लेकिन इन 5 ओवर में कितने रन बनाएगी तो आने वाला वक्त तक कर पाएगा। यहाँ से देखा जाए तो अच्छी गेंद, फ्लाइटेड डिलीवरी, शानदार प्रयास, अच्छी गेंदबाजी, वेरिएशन के साथ गेंदबाजी का मुजाहरा यहाँ पर किया जा रहा है। ओमकार पाटिल यहाँ पर खेलने के लिए तैयार हैं। दर्शकों की तादाद देखी जाए तो काफी मात्रा में दिखाई दे रही है, क्योंकि आज का लॉर्ड्स काफी बड़ा और पहला ही मुकाबला, काफी बिग मुकाबला हम देख रहे हैं इस मैदान की तरफ। लेकिन दूसरी की कोशिश हो रही थी, लेकिन बना किया अंतिम मोमेंट में विकी पाटिल ने
क्योंकि ऐसे में यहाँ पर रन आउट का खतरा उठाना बेहद जरूरी नहीं है। लेकिन यहाँ से देखा जाए तो 1 रन निश्चित रूप में मिल चुका है ओमकार के लिए। 1 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ 7 के ऊपर। हमारे स्कोरर हम देख रहे हैं सागर पाटिल और केतन पाटिल, इनके माध्यम से इस टूर्नामेंट की स्कोरिंग की जा रही है। लेकिन विकी पाटिल ने इस गेंद को उठाया है। देखना है खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन बार क्या काम ले, ऐसी गलती नहीं दोहराएंगे। निश्चित रूप में एक शानदार कैच लपकते हुए और दूसरे विकेट का पतन मुर्बी टीम को। धन्यवाद डीजे। तो देखा जाए तो यहाँ से विकी पाटिल के पारी का अंत हो चुका है। दूसरा ओवर चल रहा है, यानी कि P2, यानी कि 5 ओवर का मुकाबला। फिलहाल दूसरा पावर सर्कल चल रहा है, ताकि महज पावर सर्कल के अंदर खास तौर पे बल्लेबाजों के माध्यम से ज्यादा तौर पे रन बटोरे जाते हैं ओमकार। लेकिन यहाँ से देखा जाए तो पूर्वी टीम के बल्लेबाजों के ऊपर पूरी तरह से अंकुश पाया है। हमारे साथ कमेटी डिपार्टमेंट में एक अच्छे कमेंटर वाकलन की ओर से ओमकार शेट्टे जुट चुके हैं। लेकिन ये देखिए स्लिप का इस्तेमाल, क्रिकेट टेनिस का, क्रिकेट का नजाकत भरा स्ट्रोक यहाँ पर देखने को मिला 4 रनों के लिए। क्या बात है, निश्चित रूप में जब पल्ला उठेगा तो छक्के चौके आएंगे। सो यहाँ पर डीजे ऑपरेटर ने तो दोहराया, लेकिन ओमकार पाटिल के बल्ले से निकलता हुआ एक और शानदार चौका, फिर से एक बार सुरक्षण ला रहा। एक गेंद देखिए किस तरह से फेंकी गई थी, लेकिन इरादे भी काफी सख्त थे ओमकार के, लेकिन वो इरादे खारिज करते हुए ला रहा, ताकि देखा जाए तो वेरिएशन के साथ गेंद नजर आई। जिस तरह से गुडलैंड स्पोर्ट्स से थोड़ी सी टेक ऑफ होती हुई गेंद, और यहाँ से देखा जाए तो एक और डॉट गेंद की समाप्ति, यानी कि फिलहाल 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। यानी कि P1 और P2, यानी कि ऐसे पावर सत्र के 2 ओवर समाप्त हुए हैं, जबकि पहले ओवर में रन आए थे 5 और दूसरे ओवर में रन आए फिलहाल 6 रन। यानी कि स्कोर की बात करें तो 11 रन। धरना के आदरणीय नितिन केनी और नेहाल ठाकुर और शिवाजी पाटिल, इन मान्यवरों से गुजारिश है, आयोजनकर्ताओं की तरफ से आपको निमंत्रण है कि आइए मंच के ऊपर। स्वागत है योगेंद्र पाटिल साहब और हनुमान पाटिल साहब, इनके माध्यम से हर मेहमानों की मेहमान नवाजी है, हर मेहमानों की खातिरदारी यहाँ पर 3 रातों से हम देखते आ रहे हैं। तो आज की चौथी रात, कल की मेगा फाइनल की रात काफी जल्लोश होगा, लेकिन कोई किसी को हारते हुए देखेंगे, किसी को जीतते हुए, किसी को खुशियां मनाकर देखेंगे, किसी को गम छुपा कर देखेंगे। ऐसा यहाँ पर क्रिकेट का सिलसिला, ऐसा है क्रिकेट का बड़ा मंजर इस बीच मैदान की तरफ हम देख रहे हैं। लेकिन 3 रातों से बात करें तो आज की जो रात है, यानी कि आज का जो पोल है, वो पोल देखने के लिए यहाँ पर काफी तादाद में दर्शक। लेकिन रोशन पाटिल आए बल्लेबाजी के लिए, लेकिन डायरेक्ट हिट लगाने की कोशिश थी, लेकिन यहां से बाल बचा ओमकार पाटिल, लेकिन डायरेक्ट हिट लगी, गेंद पीछे गई, लेकिन वहां से 2 रन मुकम्मल किए। मेरे ख्याल से रोशन पाटिल जल्दबाजी में दिखाई दिए, सो वहां पर ओमकार पाटिल भी दौड़ पड़े, लेकिन डायरेक्ट हिट हुआ था। वहां से देखा जाए तो हिट होने से पहले ओमकार पाटिल आगे निकल चुके और वहां से 2 रन मुकम्मल किए बल्लेबाज रोशन और ओमकार ने। और इन 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो दोनों के ऊपर आ चुका है हमारे एक और स्कोरर संदेश पाटिल, जो करौला के एक अच्छे स्कोरर माने जाते हैं, वो भी यहाँ पर आ चुके हैं। तो रोशन पाटिल फिर से एक बार, लेकिन ओमकार शेट्टे मैं सराहना करता हूँ, आयोजन करता हूँ कि पहले मर्तबा किसी ने एक अलग सोच की है कि जो टॉस किया जाता है, और टॉस का जो यानी कि कॉइन है वो चांदी का है, और टॉस जीतने वाली टीम को वो कॉइन बयान किया जाता है। ये विशेषता है इस टूर्नामेंट की। कैलाशवासी प्रभाकर स्मृति चषक हम देख रहे हैं, बेस्ट फील्डर के लिए जो यानी कि जो जितने भी ट्रॉफी हैं
करण गणपत भोईर इनके माध्यम से हमें प्रदान किए हैं। कैलाश गणपत दत्तू भोईर इनके स्मरणार्थ में ट्रॉफी हमें प्रदान की गई है करण ने। करण गणपत भोईर उपरा की ओर से मान्यवर हैं, इनसे गुजारिश करते हैं कि आइए आप मंच के ऊपर, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट के लिए जो ट्रॉफीज है, बेस्ट बल्लेबाज, फील्डर सीरीज, ऐसी कुछ जो ट्रॉफीज है उनकी ओर से प्रदान की गई है। फुलटॉस गेंद और इसका हर्ष यही होगा और वहां से अंपायर का इशारा नो बॉल का आ चुका है और 6 रनों का इजाफा मिल चुका है। बेहतरीन बिग हिट और यहां से रवि पाटिल इशारा करते हुए कि फ्री हिट, यानी कि सोने के ऊपर सुहागा ओंकार सेट पे हम देख रहे हैं। और ऐसी गेंदें क्रिकेट टेनिस में हमेशा लॉलीपॉप मानी जाती है। सो यहाँ पर इस गेंद का मुंह तोड़ जवाब दिया ओंकार ने। स्कोर आ चुका है 6 रनों के साथ, यानी कि 1 उसमें प्लस है, यानी कि 21 के ऊपर आ चुका है। तीसरा और लेकर आए गेंदबाज बार क्या कामले, बार क्या कामले फिर से एक बार शॉर्ट फिश गेंद, लेकिन इस बीच यहाँ पर टाइमिंग सही नहीं, लेकिन फ्री हिट है। लेकिन रनआउट का खतरा, रोशन पाटिल आगे निकल चुके, क्योंकि फ्री हिट के ऊपर रनआउट छोड़कर आप किसी गेंद के ऊपर नहीं आउट हो सकते, ये क्रिकेट का नियम। लेकिन ऐसे में रोशन पाटिल रनआउट के रूप में आउट हो चुके, 1 रन जरूर मिल चुका है। स्कोर आ चुका है 22 के ऊपर। नीचे तो इस बीच नए बल्लेबाज मैदान की तरफ प्रस्थान कर चुके हैं। बंटी ठाकुर एक आक्रामक खिलाड़ी, तो देखना है यहाँ से फिर से एक बार नए बल्लेबाज पंडित ठाकुर मैदान की तरफ प्रस्थान कर चुके हैं। तो खिलाड़ी आउट हो चुके हैं 3, लेकिन रन लेने की कोशिश 22 के तौर पे 1 रन मिला है, लेकिन रफ्तार देखिए कितनी सख्त दिखाई दे रही है भारतीय कामले के माध्यम से। लेकिन यहाँ से 1 रन मिला, महज 1 रनों के साथ स्कोर आ चुका है 24 रनों के 23 रनों के ऊपर। तीसरा और चल रहा है स्कोर कार्ड के ऊपर रन 23 रन। फिर से एक बार ओंकार पाटिल, जिनके ऊपर काफी आशा है, काफी भरोसा और भी टीम के लिए। प्रेमनाथ 11 बुर्बी बनाम जय हनुमान कामोटे के बीच में चलता हुआ मुकाबला, आज के रजनी का पहले दौर का पहला मुकाबला हम देख रहे हैं। उठाने की कोशिश, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं। इस बीच यहाँ पर एक और डॉट गेम की समाप्ति, रुका हुआ टोटल वही जगह के ऊपर 23 रन करके काम लेने के एक सक्षम गेंदबाज माने जाते हैं। सो यहाँ पर तीसरा चल रहा है, अंतिम गेंद बारका कामले द्वारा फेंकने के लिए तैयार। लेकिन इस बीच यहाँ पर अंतिम गेंद के ऊपर लालच बुरी बला है और इसी के साथ ओमकार बैक टू द पवेलियन, एक और बड़ा झटका लगता हुआ। इसी के साथ चौथे विकेट का पतन। मुरबी टीम का स्कोर देखा जाए तो 23 रन। धन्यवाद डीजे ऑपरेटर। तो देखना है 3 ओवर का खेल महज समाप्त हो चुका है। 3 ओवर की बात करें तो स्कोर कार्ड के ऊपर मुरबी टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करने का मौका मिला और टीम का स्कोर देखा जाए तो 23 रन। लेकिन अभी भी 2 ओवर का खेल शेष है, लेकिन आने वाले 2 ओवर में क्या होगा मैदान के अंदर, इसका आंखों देखा हाल जानने के लिए चलते हैं हमारे साथी समालोचक मित्र, इस गाँव के बेहतरीन कमेंटेटर
योगेश मडवी. थँक्यू सो मच संदीप पाटील साहेब. आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नाही कुणापुढे झुकला नाही कुणापुढे वाकला असा मर्द मराठा शिवराय ऐकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिमार मानाचा मुजरा करून आपण बोलूया सामन्याकडे. संदीप पाटील साहेब स्पर्धेला सुरुवात झाली कारण शिवजयंती निमित्ताने ही स्पर्धा 19 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेची सुरुवात झाली. सामना बिग फाईट आजच्या दिवसातील एन्जॉय करतात. पहिला बिग फाईट सामना जबरदस्त स्ट्रोक ओव्हर पिच चेंडूला पूल केला. शानदार स्ट्रोक चेंडू यावेळेस बिग 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 लॉंग आउट ऑफ पार्क साधा बाप. जबरदस्त संगीत संदीप पाटील साहेब आम्ही सातत्याने जय मास्टरची प्रशंसा केली कारण प्रत्येक क्षणी आपण पाहतो जबरदस्त संगीत मोक्यापती संगीत जसे जसे आपण पाहतो चौकट षटकांमध्ये तसं संगीत विकेट पर्यंत तसं संगीत. थँक्यू रिझम मास्टर आपलं देखील स्वागत आहे. तर यावेळी स्पर्धा आपण पाहतो मुकेश ठाकूर याच्या बॅटमध्ये मोठा फटका पाहायला मिळतोय. दबड की धावा चौथं षटक मार्गस्थ असताना 29 धावा आपण पाहतोय. धावांची गरज अशा परिस्थितीला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला खेळून जातो अप्रतिम स्ट्रोक चेंडू डीप लॉंगॉनच्या वरून वन्स अगेन मोठा फटका. चेंडू षटकार तर नक्कीच आपण खेळामध्ये उपाययोजना केली पाहिजे तरच तुम्हाला यश लाभेल. आणि यावेळेस मात्र फलंदाज मुकेश ठाकूर उपाययोजना केली. या ठिकाणी आपण पाहतात अतिशय अप्रतिम क्रिकेट या मैदानामध्ये पाहायला मिळतात. मुकेश ठाकूरच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटका दाखवल्या. मुरबी संघाने 3 षटकामध्ये अवघ्या 23 धावा ठोकल्या होत्या. अशा परिस्थितीला मुकेश ठाकूरला बॅक टू बॅक 2 षटका ठोकत हा दबाव पूर्णपणे घालवण्याचा प्रयत्न केला. 2 षटकार येतात 2 चेंडूवरती धावा अतिशय बेकाड. की धावा 35 आपण पाहतो. एकूण 14 षटक मार्गस्थ असताना या स्पर्धेतील उच्चांक आपण पाहतो. PRCC पेंदर संघाला दुसऱ्या दिवशी 84 धावा ठोकल्या आणि फलंदाज विश्वास पाटील ज्यांना 62 धावा स्पर्धेमध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र पाहावं लागेल अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला चुकून दिला. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण या ठिकाणी दाखवलं होतं कॉमेडी संघाकडनं. आणि यावेळी मात्र धावा आपण पाहतो 36 धावा 4थ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. अतिशय मोठा सामना कारण एका बाजूला मुरगाव आणि दुसऱ्या बाजूला कामडी संघ. दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत मैदानावरती आणि दोन्ही संघामध्ये स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सामना अतिशय रंगतदार आणि मोठा पाहायला मिळाल. कित्येक वेळा आमने सामना एकमेकांसमोर कित्येक वेळा खेळलात. त्यामुळे एकमेकांच्या रुढीतुडी दोघांना माहिती आहेत. कोलपेटाचा चेंडू बॉडमॅनचा वापर केला. चेंडूला ढकलला. चेंडू लागो प्रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. आतापर्यंत आपण पाहतो संदीप पाटील साहेब जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं होतं कामडी संघाने. मात्र या षटकामध्ये थोडासा दबाव पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकांवरती. धावसंख्या 40 अतिशय वेगाने पुढे सरकती. पण एकदा कोलपेटाचा चेंडू डीप लॉंग मध्ये यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न अतिशय चांगली रनिंग होते विकेट त्या 2 फलंदाजच्या माध्यमामध्ये पाहायला मिळतात. एकूण धाबा येतात 2 आणि 2 धाबेच्या मदतीनं 42 धाबा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या एकूण 3 षटकामध्ये 23 धाबा होत्या. दरम्यान नितीन केली निहाल ठाकूर आणि यांचं शुभागमन झालं. शिवाजी पाटील यांचं शुभागमन झालं. त्यांचं स्वागत केलं जाईल. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राइव्ह करतात. सरळ बॅटने चेंडूला पिडकावून दिला.
पहिल्या 3 षटकामध्ये 23 धाबा आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये आपण पाहतो तब्बल धाबा आल्यात एकूण 25 धाबा. बघा धाबांचा हुक कसा आला, कारण पहिल्या षटकात आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त बारक्या कांबलेला 5 धाबा खर्च केल्या. त्याच्यानंतर सुलक्षण उर्फ लारा ज्याने 6 धाबा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं. पुन्हा एकदा बारक्या कांबलेला फक्त 12 धाबा खर्च. पण या षटकामध्ये आपण पाहतोय दैवत मात्र ज्याच्यावरती आपण पाहतो अटॅकिंग क्रिकेट दाखवलं मित्रावरती, त्यामध्ये आपण पाहतो उपाययोजना केली आणि ती अंमलात आणली मुरबी संघाच्या फलंदाजांना, त्यामुळे त्यांना यश निश्चित लाभला. आता चेंडू अतिशय चांगला गुडलाईन स्पोर्ट वरती होता, पण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला जास्त होता. आउटसाइड ऑफ स्टंप अंपायर सिग्नल पायड अतिरिक्त धाबा मारतात. त्यापैकी धाबा आपण पाहतो या ठिकाणी स्कोर मोजून 49 49 धाबा धाबांवरती. चेंडू हलक्यात पुश केलाय, पुश करो खुश रहो दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होता, मात्र ठिकाणी डायरेक्ट हिट चालू होतं, मात्र फलंदाज एक धाव कंप्लीट करतोय. एका धाबेच्या मदतीनं मुरबी संघाच्या 50 धाबा धावपडकावरती कंप्लीट होतात. अर्धशतक पूर्ण होतं. आपण पाहतो अर्धशतक मुरबी संघाने लावलं धावपडकावरती. तर पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या दिवशी एकूण 83 धाबा येणापुरी संघाने ठोकल्या, मात्र दुसऱ्या दिवशी PRCC पेंदर संघाने 84 धाबा स्पर्धेतील ठोकल्या. पहिल्या दिवशी अंगद पाटील 61 धाबा ठोकल्या आणि दुसऱ्या दिवशी पेंदर संघाचा फलंदाज विश्वास पाटीलला 62 धाबा ठोकल्या. त्यावेळी चेंडू पुन्हा एकदा तुमच्या खूपच पार पंचांच्याकडे बोलतात. चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय, अतिरिक्त धाबा बोलतात. 51 धाबा धाबडकावरती. मागच्या षटकामध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना अतिशय मोठी फटकेबाजी दाखवली. मुकेश ठाकूर ज्याला जबरदस्त खेळ दाखवला. परंतु धावून बडा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतात. अप्रतिम चल मुरबी संघाला अजून एक धक्का. फलंदाज बंटी ठाकूर बॅक टू द पवेलियन. त्यांचे मजकूर संघाचे अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू मयूर राजेंद्र नागमध्ये स्वागत मयूर आपला प्लीज कम ऑन द स्टेज. आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. या पुढचा सामना असेल मैदानावरती GG स्पोर्ट्स वाकळण वर्सेस सावळीशा सावळे. एका बाजूला किरण पवार, जीत भोईर, केतनला तुम्ही पाहू शकाल असे दोन मोठे संघ समोर येतील. आय कांट रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर अवांतर धाव मैदानावरती योगेश. तर आपण पाहतो नेक्स्ट मॅच अतिशय मोठा सामना सावळा संघ विपक्ष आपण पाहतो सावले बनाम GG स्पोर्ट वाकलन हे दोन बलांडी संघामध्ये असणार आहे. टप्प्याचा चेंडू बॅटमॅनचा वापर केला, मानगडी ताकदीचा वापर, मध्ये चेंडू हवेमध्ये जज केलाय क्षेत्ररक्षकांना. मुरबी संघाला अजून एक धक्का. फलंदाज मुकेश ठाकूर बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. जसे त्यांच्या धरणाचे एक जबरदस्त पॅकर्स आहेत. नितीन केनी ज्यांच्या मदतीने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संघ पॅक केले जातात त्यांच्या ठिकाणी आगमन होतं. तसं एक जबरदस्त खेळाडू शिवाजी पाटील निलेशन आगमन होतं. स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून बॅक टू द दोन आपण पाहतो 52 धाबा ज्या षटकामध्ये ज्या फलंदाजांना 4थ्या षटकामध्ये अतिशय चांगला अटॅकिंग क्रिकेट दाखवलं होतं. नंतर 4थ्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज ठाकूर आणि मुकेश ठाकूर आणि चांगला क्रिकेट दाखवलं होतं. तब्बल 3 षटकार त्या षटकामध्ये दाखवले होत्या. ते दोन फलंदाज या स्ट्रोक ओव्हरच्या षटकामध्ये बाद होतात. बंटी ठाकूर बाद झाला, त्याच्यानंतर सलग या ठिकाणी मुकेश ठाकूर बाद होतात. पाठोपाठ तर नवीन फलंदाज मैदानावरती येतात. केतन ठाकूर आपण पाहतोय स्ट्रायक नंबर 3 फलंदाज महेश दलबी. स्ट्रायक नंबर 3 अतिशय मोठा फलंदाज. शेवटच्या स्ट्रोक ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार ती या ठिकाणी मुरबी संघाला. शेवटचा षटक मोठा फटका यावेळेस मध्ये चेंडू फटकावतोय लंगा प्रिझन मध्ये. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलला आणि फेक केली, तोपर्यंत फलंदाज दुसऱ्या धाव घेण्याच्या नादामध्ये होत्या आणि या ठिकाणी धावचित होत्या. अजून एक धक्का मुरबी संघाला. प्रतिम संगीत ओमकार सातत्याने 4 रात्र झाल्या ठिकाणी आपण पाहतो चांगले संगीत. 4थी रात्र या मैदानावरती मध्ये सामना बिग पार्ट मैदानावरती एन्जॉय करतात आमचे प्रेक्षक. पुन्हा एकदा फ्रंटफुटला धावून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ढकलून दिलाय. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न. याच अजून एक फलंदाज धावचित
बिग विकेट फलंदाज ह्यावेळी बाद होतोय महेश दलबी. तर या ठिकाणी आपण पाहतो 53 धावा अजून 54 धावा आपण पाहतो धावपळीमध्ये लागल्या. जबरदस्त क्रिकेट कमबॅक दाखवलं या स्लॉकवरच्या षटकामध्ये. तर आपण पाहतो चौथ्या षटकामध्ये एकूण 25 धावा आल्या होत्या आणि धावांचा ओघ मी पाहिला अतिशय वेगाने धावा बनवल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर त्या धावांना रोख लावली, कमबॅक दिला, अप्रतिम कमबॅक. त्यावेळेस मोठा फटका, चेंडू हवे जज करताय, अजून एक धक्का. ओंकार या षटकामध्ये सलग आपण पाहतो बॅक टू बॅक षटक लागले मुरबी संघाला आणि या मुरबी संघाला फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना 5 षटकामध्ये धावा कंप्लीट केल्यात. एकूण धावपळकावरती गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेला न घर पदार गेला न घर कोणी जरा जपून जाणार फर्स्ट सेक्शन या ठिकाणी पहिलं सत्र समाप्त झालं आणि मुरबी प्रेमनाथ 11 मुरबी संघाने धावा बनवल्या 54 आणि 55 धावेचं आव्हान येणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. प्रति षटकात आपण विचार केला तर मात्र कामडी संघाला 11.00 ही सरासरी गाठावी लागला. या दरम्यान आमचे सन्माननीय नितीन केणी यांचा सत्कार आमच्या समोरच्या कक्षामध्ये केला जातो. आमचे योगेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभार्थ नितीन केणी यांचं स्वागत केलं जाईल. योगेंद्र पाटील यांना विनंती करणे की आपण आपल्या शुभार्थ त्यांचा सन्मान करावा. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत. तर आपण पाहतो नितीन केणी यांचं स्वागत केलं जाईल आमच्या अतिथी कक्षामध्ये. तर ओंकार आपण पाहतो एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. बिग सामना पाहायला मिळतो, मात्र बिग फाईट सामना मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. सेकंड दुसरा सामना त्याच दरम्यान आमचे तानाजीदादा मडवी यांचा शुभागमन होता. त्यांचं स्वागत करतो आम्ही या आपण अतिथी कक्षामध्ये आणि आपलं स्वागत आहे. तर आपण पाहतो ओंकार या ठिकाणी स्पर्धा फार मोठी या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र नेक्स्ट मॅच पुढचा सामना सावलेश्वर सावले बनाम जीजी स्पोर्ट वाकलन या 2 संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघाला मी कॉल करतोय की आपण नाणेफेकसाठी यावं. या दरम्यान सन्माननीय शिवाजी पाटील धरणा यांचं स्वागत केलं जाईल योगेंद्र पाटील यांच्या शुभास. तर याच दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो मान्यवर सन्माननीय अशोक बुवा पाटील मुरबीच्या हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. योगेंद्र पाटील यांना विनंती करेल का आपण आपल्या शुभास अशोक बुवा पाटील यांचा आपण सन्मान करावा. तसेच अतिथी कक्षामध्ये आमचे जयदेव शेठ पाटील मुरबीच्या हे देखील उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर मी आमंत्रित करतो या ठिकाणी योगेंद्र पाटील यांना की आपण आपल्या शुभास त्यांचं देखील स्वागत करावं. जयदेव शेठ पाटील मुरबी यांचं देखील आपण स्वागत करूया आमच्या अतिथी कक्षामध्ये. बरोबर पाहता या ठिकाणी जयदेव शेठ पाटील मुरबी यांचं स्वागत केलं जातं आमच्या अतिथी कक्षामध्ये. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत अनिल शेठ पाटील मुरबीच्या आमच्या त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. योगेंद्र पाटील यांच्या शुभास त्यांचं देखील स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. त्याच दरम्यान अनिल शेठ पाटील मुरबी यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. त्याच दरम्यान अनिल शेठ यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये आहे. तसेच करण शेठ भोईर कोपरा हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तसेच आपण पाहतो आमचे सन्माननीय करण शेठ भोईर कोपऱ्याच्या यांच्याकडे आम्हाला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर या ट्रॉफ्या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. ते आमचे करण शेठ पाटील यांचं स्वागत. तसेच डीबी मात्र शेगाव कार्यकर्ते बाबांचा यांचं देखील स्वागत केलं जाईल. तसेच मी तानाजीदादा मडवी यांचं स्वागत करण्यासाठी योगेंद्र पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास त्यांचं देखील स्वागत करावं. कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत ते सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. तर बिग बॅट सामना रंगतो या ठिकाणी एन्जॉय करताना आमचे प्रेक्षक वर्ग. सामना मुरबी विपक्ष कामोडे या 2 बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला प्रेमनाथ 11 मुरबी संघ, दुसऱ्या बाजूला हनुमान कामोडे संघ. आता नेक्स्ट मॅच देखील अतिशय मोठा. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज बोर्ड द ग्रास. चला या ठिकाणी सामने संघाचा संघटक आणि जीजी स्पोर्ट वाकलन संघाचा संघटक या ठिकाणी उपस्थित होतात मोतीराम भोईर. तर सामना बोलूया. 55 आव्हान
कशा पद्धतीनं हा कामडी संघ जिंकेल की मात्र मुरबी संघ हा धावा रोखतील याचा प्रत्यक्ष धावतो मायक्रोफोन वरती ओंकार. थँक्यू योगेश. शरीर माणसाचं आणि काळीज भागाचं ही ज्यांची याद आहे म्हणून महाराष्ट्राची सारी जनता माझ्या शिवबावरती फिदा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि म्हणजे सर्व लाडकी रसिकांचं जो प्रेक्षक वर्ग आम्हाला प्रेम देतोय त्या तमाम रसिकांचं स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती यशकाच्या मतात मी समर्थ स्वागत करतोय. 55 धावेचं लक्ष्य मनाशी बाळगून सलामीसाठी बारक्या कांबळ्या. पहिला चेंडू स्टॉपरना स्वतःची ताकद दाखवते मैदानावरती. आउट फास्ट आहे चेंडू ट्रॅव्हल होतो शॉट एक्सा कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सचिन गोवार यांनी फलंदाजी चढलेत. परेश माद्र असं म्हटलं ते सलामीसाठी बारक्या कांबळेले असतील पण बारक्या कुट्टी काढून थोडासा गेम प्लॅन मध्ये चेंज पाहायला मिळतो. हीच ओळख आहे जोरमान कांबडी संघाची आणि 2 धावेला सुरुवात करतो मैदानावरती स्ट्रायकर फलंदाज सचिन गोवारी. पावपलीचं पहिलं षटक आहे गोलंदाज ओव्हर द विकेट. हा चेंडू फुलटा सुद्धा वॉटर बॉलिंग. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवर आतमध्ये आला. दुसरा चेंडू ऑफ स्टिकला ब्लॉक हॉल मध्ये फेकला जातो आणि या 55 धावा डिफेन्स केल्या जातील या प्रेमनातील मुरबी संघाच्या माध्यमातून आणि संघर्ष केला जाईल हे दाखवून दिलं जातं. गोलंदाज प्रताप नावडेकरच्या माध्यमातून एका बाजूला नरेश भोईर त्याचा एक्सपिरियन्स दुसऱ्या बाजूला बारक्या कांबळेचं टॅलेंट. एका बाजूला सचिन फलंदाजी दुसऱ्या बाजूला प्रतापची गोलंदाजी. व्हेरी गुड बॉलिंग इम्प्रेसिव्ह क्रिकेट. अतिशय वेगानं चेंडू फेकला जातो डायरेक्ट दिलं होतं. टीम वर्क टीम स्पिरिट जिद्द दाखवतो मैदानावरती हा प्रेमनातील मुरबी संघ. तोपर्यंत सिंगल मध्ये ती कंप्लीट केली जाते आणि सिंगलला प्रथम स्ट्रायकर आणि दादा फलंदाज परेश माद्रे. 55 धावेचं लक्ष्य कंप्लीट करायचं. सरासरीचा जर विचार केला तर प्रति षटकामध्ये 11 धावा मैदानावरती जमवायच्या या जर्मन कामोडी संघाला. लक्ष तेवढं महागडं नाहीये कारण याच कामोडी संघाला कित्येक मैदानं गाजवली आहेत परेशनं त्यानंतर बारक्यानं. हा चेंडू प्रतापचा लोवर फुलटा सुद्धा स्वतःला बॅकलिक करत असताना चेंडूला स्कोर ऑफ द विकेट मोठा फटका सादर करायचा होता मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटला. रायगडचा बंडबा ओमकार पाटील चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत सातत्यानं मैदानावरती धावेंचा वेग पापपलीच्या षटकामध्ये सुरू ठेवला मैदानावरती तो म्हणजे या फलंदाजांना सुरुवात खूप चांगली केली होती. मुरबी संघाला चौकारानं सुरुवात केली त्यानंतर बारक्यानं स्वतःची ताकद दाखवत असताना पापपलीमध्ये रोख लावली ओमकार पाटीलला. हा चेंडू माध्यमात चेंडूला खेळायचं होतं तोपर्यंत चेंडू वेगानं अतिशय डीप मध्ये राहतोय आणि अजून एक डॉट बॉल. सातत्यानं स्वतःचा परिचय देतोय गोलंदाज प्रताप नावडेकर की आपल्या समोर या फलंदाजांना संघर्ष करावा लागेल आणि तीच गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू अजून एक मोठा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मुकेश डायरेक्ट येतोय गोटीने मध्ये पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद होतो मैदानावरती. सांघिक यश लाभतंय प्रेमनातील मुरबी संघाला आणि फलंदाज बाद होतो मैदानावरती सलामीचा परेश मात्रे द बिग विकेट. षटकाचा खेळ मध्ये कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात मैदानावरती फक्त आणि फक्त 5. जरी कामोडी संघ भाग असला तरी मुरबी संघ सुद्धा एक धाण्या भाग याचा परिचय दिला जातो. पण जर कंपॅरिझन केला मैदानावरती या मुरबी आणि कामोडी संघाला तर पापपलीच्या षटकामध्ये बारक्या कांबळेने धावा खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 5 आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना टीट फॉर टॅट इतका जवाब पत्तर मैदानावरती दिलं जातं प्रताप नावडेकरच्या माध्यमातून. पावरप्लेच्या षटकामध्ये प्रतापनं 5 धावा खर्च केल्या तर येणाऱ्या कामध्ये नरेश भोईर किती महागडा ठरले या कामोडी संघाला याचा विचार मैदानावरती करावा लागेल. बारक्या कांबळे आणि फलंदाज सचिन गोवारीला. बारक्या कांबळे जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत प्रेक्षकांचा पैसा वसूल होईल. तर बारक्या कांबळे मिस्टर परफेक्ट म्हणून ज्याची टेनिस क्रिकेटमध्ये ओळख आहे एक परिपक्व खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातं तोच खेळाडू मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. अजूनपर्यंत तग धरून उभा आहे वन डाऊन साठी जो फलंदाज झाला बारक्या कांबळे ज्याच्या नावाचं वादळ सातत्यानं टेनिस विश्वामध्ये गाजलाय. तर दुसऱ्या बाजूला नरेश भोईर ज्यानं स्वतःच्या फिरकीच्या जोरावरती स्वतःच्या बोटांवरती मोठ्या मोठ्या फलंदाजाला नाचवला. कित्येक निर्धाव षटक या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. 6 चेंडूवरती 1 धावेची गरज असताना निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम सुद्धा या नरेश भोईरच्या नावावरती आहे आणि तोच नरेश भोईर मैदानावरती संघर्ष करेल. एक विस्फोटक फलंदाज बारक्या कांबळेला. सेकंड वरती बारक्या
गोलंदाज सज्ज होता मैदानावरती नरेश भोईर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू ब्लॉकमध्ये होता, बॅकफुटला आले. स्वतःचा परिचय देत असताना मैदानावरती थोडासा बॅकफुट आला, तो म्हणजे बारक्या कांबळे. सिंगल मैदानावरती शांत सुरुवात होती, जरी बारक्या शांत असला तर त्याला शांत ठेवणं खूप कठीण असेल मैदानावरती. ते म्हणजे या मुरबी संघाला एक जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी येत आहे. सन्मान्य निर्दोष टेणी यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. स्वागत आपल्या व्यासपीठावरती. एक खूप मोठं व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकाल. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला खेळतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हरला, तोपर्यंत सिंगल लाभेल मैदानावरती आणि धावसंख्या सिंगल पुढे सरकतीये. स्कोर मोज ऑन ओनली 7 रन्स. एका फलंदाजाला गमावत असताना थोडीशी नाजूक स्थितीमध्ये ती पाहायला मिळते. 55 धावेचा पाठलाग करत असताना या जयनुमान कामोडे संघाची हा चेंडू ऑफ द पेस. चेंडू लेग ब्रेकच्या मधून आतमध्ये येतोय. लेग बिफोरचं स्ट्रॉंग अपील केलं होतं यष्टीरक्षक बंटी आणि गोलंदाज नरेश भोईरच्या माध्यमातून. पण जर तुम्हाला 55 दबाव टाकायचा असेल तर तुमचं टीम स्पिरिट, तुमच्या संघामध्ये एकात्मता असणं आणि एक स्ट्रॉंग अपील होणं खूप गरजेचं असतं. तेव्हाच पंच त्या अपीलला उचलून धरतात आणि त्याच्यावरती विचार पंचांच्या केला जातो. फ्रंट बुटला येऊन सॉफ्ट हँड चेंडूला दिशा देतोय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये नरेश भोईर चेंडूला फील्ड करतोय आणि बारक्या कांबळे सारख्या एका फलंदाजाला शांत ठेवलं. बारक्या कांबळे समोर निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे मातीतून तेल काढण्यासारख्या, आणि तीच गोष्ट मैदानावरती यशस्वीरित्या कंप्लीट केली जाते नरेशच्या माध्यमातून. हा चेंडू मोठा फटका, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. स्वतःचा परिचय देतो बारक्या कांबळे. इज ऑन अ फायर. मैदानावरती प्रॉपर टायमिंगला प्रॉपर ठोका म्हणजे मास्टरच्या माध्यमातून ऐकू शकाल. बारका सुरुवात करतोय. हा चेंडू फ्लाईट गेली होती चेंडूला, चेंडूची लेंथ लवकर पिकअप करतोय, खूप लवकर खेळला बारक्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ओंकार थोडीशी चूक होती मैदानावरती. जोपर्यंत चुका मैदानावरती सुधारल्या जातील क्षेत्ररक्षक प्रताप नावडेकरच्या माध्यमातून, तोपर्यंत मैदानावरती 2 धावा इकवडल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ मदती कंप्लीट झाला आणि धापलकावरती धावा 2 षटके कंप्लीट झाल्यानंतर 15 आणि निर्दोष टेणी यांचं स्वागत फडक यांच्या जल्लोषात या ठिकाणी केलं जात आहे. तसेच राहुल ट्रान्सपोर्टचे म्हणजे खुटारीचे राहुल म्हात्रे यांचं सुद्धा ठिकाणी शुभागमन झालाय. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेचे शिल्पकार हनुमंत पाटील आणि योगेंद्र पाटील यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी बेस्ट पिलर ऑफ द टुर्नामेंट साठी शूज आले, त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आज स्पर्धेचा 4था दिवस आहे आणि 8 मोठे संघ मैदानावरती नशीब आजमावतील. त्यामुळे प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आज स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाला या ठिकाणी लाभेल. पॉवर प्लेचा खेळ मध्ये कंप्लीट झालाय. धापलकावरती धावाले 2 षटकं कंप्लीट झाल्यानंतर 15-11ची सरासरी मध्ये बनवत असताना थोडासा बॅकफुट आला मैदानावरती, तो म्हणजे जयनुमान कामोडे संघ. तर बारक्या जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत विजयाची गुढी कोणत्याही क्षणाला उभारू शकेल हा जयनुमान कामोडे संघ. रात नहीं ख्वाब बदलता, मंजिल नहीं कारवा बदलता, जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता. आणि बारक्यामध्ये ही वेळ बदलवण्याची ताकद आहे आणि त्या बारक्या कांबळेला टार्गेट करणं खूप गरजेचं असेल मैदानावरती या विप्रेमनातील मुरबी संघाला. आपण उड्या व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल केला जाईल. सावळे वर्सेस जीजी स्पोर्ट्स वागन. मुदिराम दादा येतात नाणेफेकीसाठी. स्वागत आहे आपलं. हा चेंडू ब्लॉकर मध्ये होता. सॉफ्टना बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडूला खोदून काढतो. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफला. फक्त सिंगल लाभेल मैदानावरती. एका धावेसाठी झगडावं लागतंय. यानंतर एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जो जीजी स्पोर्ट वगन संघ ठाणे असो रायगड असो त्या संघांना सातत्यानं धुमाकूळ माजवली आहे आणि चॅम्पियन संघ म्हणून ज्या संघाकडे पाहायला जातं तो वगन संघ येणार का मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कीर्तन सारखा इन्फॉर्म मध्ये असणारा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. जीत अविनाश सारखे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील आणि मुदिराम भोईर सारखा अनुभवी गोलंदाज त्यांना फाईट करेल. रायगडचा एक जबरदस्त स्ट्रायकर फलंदाज किरण पवार मॅन फ्रॉम सावळे. गोलंदाज सज्ज होता. विकी पाटील डाव्या दिशे गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू बॅकफुटला आले. लास्ट मोमेंटला चेंडूला फक्त स्क्वेअर कट करतोय. तोपर्यंत फक्त सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा वेगाने कंप्लीट होतात. जशा प्रकारे डोळ्यातनं लुवारपणे बोट फिरून काजळ चोरावं तशाच प्रकारे 2 धावामध्ये ती चोरल्या जातात. बारक्या कांबळे आणि फलंदाज सचिन गोवारीच्या माध्यमातून.
नेतृत्व केणी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. जीटी स्पोर्ट्स वाकळण वर्सेस सावळेश सावळे या दोन संघाच्या माध्यमातून विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. अंकण गावातील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याकडे शुभागमन झालं असेल. मी गडगडीने विनंती करतोय या पण व्यासपीठावरती हा चेंडू बॅकफुटला लास्ट मोमेंटला फक्त सन्मान देतोय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवरती सामना संपवणं ही ओळख यामध्ये ती बारक्या कांबळेची. बारक्या कांबळे एक वाघ आहे जो अजूनपर्यंत जरी शांत असला तर वाघ शांत तेव्हाच राहतो जेव्हा त्याला शिकार करायची असते आणि ते चित्रमध्ये ती बारक्यानं सादर करून दिलं. विकी सज्ज होतोय आतापर्यंत सक्सेसफुल गोलंदाज ही. हा चेंडू ग्रस्त बॅटनं मनगडी ताकदीचा पुरेपूर वापर करतोय. चेंडू स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक येतात मिड विकेट ना अतिशय वेगानं तोपर्यंत 2 धावा. सातत्यानं धावींचा जो ग्राफ आहे तो हळूवार पद्धतीने पुढे सरकवला जातोय. पण आता धावींचा विचार मध्ये ती करावा लागेल बारक्याला. त्या धावा हळूवार गतीनं मध्ये ती जर बनवल्या तर या ठिकाणी बॅकफुटला येऊ शकेल मैदानावरती कामोडे संघ. धापलकावरती धावा मैदानावरती 21 विजय संघर्ष बाकी आहे. यस योगेश फलंदाज पाहिजे मैदानावरती बाद होतात का स्ट्रॉंग अपील केलं सध्या मध्ये पंचांचा कोणता इशारा येत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं दोन पंचांच्या मदतीनं डिस्कस केलं जात आहे. मी पंचांची वाट पाहू जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे योगेश तोपर्यंत आपण व्यासपीठावरती वळूयात. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय बाबा मोर्या ज्यांच्याकडे आम्हाला बाईक या ठिकाणी पुरस्कृत झाले. ओंकार मॅन ऑफ द सिरीजचा टीम जे बाईक आम्हाला पुरस्कृत केले ते आमचे बाबा मोर्या पांडुरंग पाटील यांचं शुभ आगमन झालं. विनंती करत त्यांना की आपण अगदी कक्षामध्ये या आणि स्थानपट्ट बाब तसेच निर्देश शेट केणी यांना देखील विनंती असेल. तसेच त्यांना विनंती असेल आपण यायचं. तसेच भरत शेट गायकर एकटपडा यांचं देखील शुभ आगमन होत आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण रंगमंचावरती या आणि स्थानपट्ट बाब आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत. हा चेंडू जवळीत अपड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो तो म्हणजे डीप कव्हरला तोपर्यंत सिंगल इथे मैदानावरती सातत्यानं मान्यवरांची अनाउन्समेंट आणि सातत्यानं बऱ्याचशा पारितोषिकांचा वर्षाव ठिकाणी केला जातो. त्यामुळे थोडंसं लक्ष ब्रेक होतं. प्रेक्षकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो कारण लक्ष थोडंसं डायव्हर्ट होतं. 3 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झाला. दापलकावरती धावा मध्ये 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर 23 बनवायच्या मध्ये 55 मायनस 23 अपकमिंग 12 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 32 रन्स. येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज विजयासाठी जय हनुमान कामोडे संघाला. डीझल अप्रतिम संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून डीजे ब्राओ म्हणजे संगीत रचलं चॅम्पियन ते चॅम्पियनचं सॉन्ग त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. यानंतर एक चॅम्पियन संघ मध्ये तुम्ही उतरताना पाहू शकाल. दुसऱ्या सामन्यामध्ये जीटी स्पोर्ट्स वाकण संघ ज्यानं आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी सादर केली आहे आणि नाईट स्पर्धेचा जर विचार केला तर आतापर्यंत जबरदस्त धुमाकूळ डे असो नाईट असो त्या संघाला माजवला. तो संघ येणार का फाईट करत सावळे संघाला. आय कांट रिक्वेस्ट कॅप्टन ऑफ द टीम सावळे टीम किरण पवार प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर मोतीराम भोईर बराच वेळ झाला ठिकाणी आलेत आणि वाकण संघाने वेळेवर उपस्थित झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो. धापलकावरती धावा मैदानावरती आता तुम्ही पाहू शकाल फक्त आणि फक्त 23. तर याच दरम्यान आमचे कोठारी गावचे सन्माननीय रविकांत म्हात्रे यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. थँक्यू योगेश. धापलकावरती जर आपण कंपॅरिझन केलं तर 3 षटकामध्ये मुरबी संघाची धावा तर 24 आणि कामोडी संघाची धावा तुम्ही पाहता मैदानावरती. मोठा फडका मात्र एक मोठा मासा सापळ्यामध्ये फसलाय जे चक्रव्यूह रचलं होतं बारक्या कांबळेसाठी आणि त्या बारक्या कांबळेची शिकार झाली आहे. बारक्या कांबळे नाराज होते मैदानावरती. त्यांच्या बारक्या कांबळेला डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवलं आणि ज्यावेळी संघाला गरज होती बारक्या कांबळेची कारण संघ दडपणामध्ये आला होता संघ दबावाखाली होता आणि अशा क्षणाला जिम्मेदारी ढकलली मैदानी बारक्या कांबळेनं आणि पूर्णपणे संकटामध्ये सापडतोय जय हनुमान कामोटे संघ. या टेंडर बॉलरनी अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची कशी धाडूड झेडवली. फलंदाज बाद होतात मैदानावरती मात्र यावेळी छेलबाज झाला बारक्या कांबळे फलंदाज आणि एक स्मशान शांतता कामोडी संघाच्या पाठीला.
सामना बाकी आहे. मॅच विल ओपन बोथ साइड. 11 चेंडूची गरज आहे 32 धावेची. चिमणा संघटना म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्या संघटनेमध्ये मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. आणि आता 30 कलामध्ये ती सादर करावी लागेल. त्यामध्ये संघाला सोबत करतोय. चेंडू मिड विकेट सीमा पार. दे धक्का घे चक्का. चेंडू लांब बिग वे आउट ऑफ द पार्क. माईट षटकार. थँक्यू. मैदानामध्ये संघर्ष सुरू करतोय फलंदाज सचिन गोवारी. षटकातला पुढचा चेंडू. चेंडू ऑफ द पेस. लास्ट मोमेंटला डीजे मास्टर थोडीशी माईकची रेंज डायव्हर्ट होती आहे. जो प्रेक्षक वर्ग मध्ये बसला तर आम्ही विनंती करतो थोडंसं बाजूला व्हा. तर मध्ये बाईक आहे त्यानंतर बरेचसे चेअर्स त्या ठिकाणी आणि तुम्ही जर मध्ये बसाल तर नक्कीच रेंजचा थोडासा प्रॉब्लेम होईल. कारण कॉर्डलेस माईक आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो प्लीज कॉपरेट विथ अस. कपिल कबड्डी धावा मैदानावरती तुम्ही पाहू शकाल 29-30 30 धावा दाबलकावरती. हा चेंडू लेग ब्रेकच्या मदतीने आतमध्ये येतोय. सातत्याने गती परिवर्तन मध्ये पाहायला मिळतं. नरेश भोईर जो सेकंड स्पेल मध्ये आला. पहिल्या चेंडूमध्ये ज्यांना बारक्याची शिकार केली म्हणजे त्यात नरेश भोईरला बॅकफुटला षटकारांना सचिन त्यांना सिंगल येते आणि स्ट्रायकर मध्ये नौका फलंदाज 4थ्या क्रमांकाचा निकेश मात्रे. एक निकेश मात्रे ओवेस संघाचा एक अतिशय स्टार खेळाडू आहे. हा चेंडू बॅकफुटला आले. अप्रतिम फडका. फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट. गुणवत्तेच्या आधारावर क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू बंदुकीच्या वेगाला सीमा पार डीप कव्हर मध्ये भगवा चौकार. मोजॉन 34 आता मध्ये सामन्यामध्ये वापसी करतो मैदानावरती जर्मन कामोडे संघ. कारण बनवायच्या मैदानामध्ये 55 धावा. अजून मध्ये 21 धावेची गरज. हा चेंडू ब्लॉकल मध्ये मोठे फटके आल्यानंतर फलंदाजांना शांत कसं ठेवायचं हे चांगल्या प्रकारे माहिती आहे मैदानावरती नरेश भोईरला. आणि विकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉकलचा वापर पद्धती केला जातोय. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात सिंगल येते. समीकरण बदलते मैदानावरती. थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो जर्मन कामोडे संघ. कारण दापल कबड्डी धावाला 35. जी फलंदाजी आवश्यक होती बारक्याच्या माध्यमातून जी फलंदाजी आवश्यक होती परेशच्या माध्यमातून ते दोन फलंदाज पूर्णपणे मैदानावरती गारज झाले. स्वस्तात बाद झाले होते ती बारक्या कांबळे आणि थोडासा नाजूक स्थितीमध्ये सापडला तो म्हणजे जर्मन कामोडे संघ. संकटामध्ये पाहायला मिळतोय या ठिकाणी जर प्रयत्न केले तर मध्ये यश लाभू शकेल. मैदानावरती फलंदाज निकेश मात्रे आणि सचिन गोवारी. अजूनपर्यंत सलामीचा फलंदाज मैदानावरती तग धरून तब्बल 21 मिनिटं झाली. सचिन गोवारी मध्ये ती सेट झालेत. त्या फलंदाजाकडनं या धावा बनवण्याची स्वप्न बाळगू शकेल जर्मन कामोडे संघ. गरज आहे मैदानावरती येणारे 6 चेंडू आणि 20 धावेची. 19 धावा जरी बनवल्या तरी सामना जिंकू शकेल मदती कामोडे संघ. शेवटच्या षटकामध्ये वापर केला जातो एक जबरदस्त फिकी गोलंदाज. रायगडमधील सर्वात चलाक रीतीचा यष्टीरक्षक म्हणजे जी ओळख आहे त्या बंटी ठाकूरचा वापर स्लॉगोरच्या निर्णायक षटकामध्ये मदती केला जातोय. संघाचे संघ मोतीराम भोईर प्लीज कम ऑन द स्टेज. नाणेफेकी केली जाईल. नंतर एक मोठा सामना सावळेश किरण पवार भोईर अशी फाईट तुम्ही पाहू शकाल मैदानावरती. अक्षय वर्सेस केतन अशी पद्धती तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू 20 धावेची गरज. युक्रेन हार्ड वर्क गॉट सक्सेस. जर प्रयत्न केले मैदानावरती तर मध्ये सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत आणू शकतील फलंदाज सचिन आणि निकेश मात्रे. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. सॉरी निकेश मात्रे विनंती असेल थोडीशी रायटिंग व्यवस्थित होऊ दे. सन्माननीय बाबा मोरिया प्रोप्रायटर पांडुरंग पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी बाईक प्रदान झाली आहे. ते बाबा मोरिया पांडुरंग पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेतृशेट केणी यांना विनंती करेन आपण आपल्या शुभाशय सामन्याची नाणेफेकी करा. जो सामना सामने बनाम जीजी स्पोर्ट बाकल्यांच्या मध्ये होणार आहे. सन्माननीय नेतृशेट केणी यांच्या शुभाशय या सामन्याची नाणेफेकी. 6 चेंडू गरज 20 धावेची. आता मध्ये जबाबदारी उचलावी लागेल दोन फलंदाजांना सचिन आणि फलंदाज निलेश मात्रेला. फलंदाज सज्ज बंटी ठाकूर. राऊंड विकेट. पहिला चेंडू मिस टायमिंग स्टोके. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज केला जात आहे. अप्रतिम झेल शॉट एक सकावर रिझनला फलंदाज बाद होतोय मैदानावरती आणि हा सामना मैदानावरती मुरबी संघ जिंकणार आहे आणि ते स्वप्न ज्या प्रेमनाथ मुरबी संघाचं ते स्वप्न साकारत असताना पहिल्या चेंडूवरती यश संपादित केलं जात आहे बंटी ठाकूरच्या माध्यमातून.
मात्र एखाद्या खेळाडूला जबाबदारी उचलावी लागेल पण जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत एकतर तर जिंकतात नाहीतर त्या जिंकण्याच्या हारमध्ये खूप काही शिकतात तुम्ही पाहिजे मैदानावरती शिकलं जात आहे सचिनच्या माध्यमातून हा सामना जिंकला जातोय त्यामुळे संघाच्या माध्यमातून 5 चेंडू 20 धावा प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका कंपल्सरी दाखवायचा या ठिकाणी कामोडे संघाला अजूनपर्यंत सामना हरला नाहीये कामोडे संघ कारण क्रिकेट एक असा खेळ आहे ज्याच्यामध्ये भविष्यवाणी कधीच केली जाऊ शकणार नाहीये पण 6 चेंडूमध्ये 31 धावा चेस होताना आम्ही याच क्रिकेटमध्ये पाहिल्यात त्यामुळे 5 चेंडूमध्ये 20 धावा नथिंग इज इम्पॉसिबल द पेपर अशक्य असं काही नाहीये पण प्रयत्नांची जोड खूप गरजेची असेल मध्ये कामोडे संघाला हा चेंडू अतिशय चांगली गोलंदाज साधारण माहिती रेंज डायवर्ट होतीये बॅटरी डाऊन झाली रेंज पकडत नाहीये फलंदाज बीट होतं मैदानावरती 4 चेंडू 20 धावेची गरज जो प्रेक्षक वर्ग पनवेल टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय तर तमाम रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय अक्रॉस द बॅट न चेंडूला हुक केलाय सामन्यामध्ये संघर्ष निर्माण करणारा हा फटका सचिन गोवारीच्या बॅटमध्ये चेंडू सीमा पार दणदणीत षटकार षटकारांना त्यामध्ये समीकरण बदलेल गरज मैदानामध्ये त्यामध्ये येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची 3 चेंडू 14 धावामध्ये ती बनवायच्यात आणि जो प्रेक्षक वर्ग सामना पाहतोय त्या प्रेक्षक वर्गाचा पैसा वसूल करण्याचा प्रयत्नामध्ये ती सचिन गोवारीच्या माध्यमातून एक सचिन गॉड फॉर द क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर ज्याने आपली 22 वर्ष भारतीय संघाला दिली तब्बल 10,000 धावा त्यानं सर्वप्रथम कुठल्या 100 शतकं ज्यांना झळकावली आणि ज्यानं आपल्या पूर्ण 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 2016 चौकार तर तब्बल 1022 षटकार ज्यांना दाखवले त्या सचिनची आठवण करून देताना मैदानावरती हा सामना जर जिंकला सचिन गोवारीनं तर 10 वर्ष हा प्रेक्षक वर्ग नव्हे तर हा मुरबी संघामध्ये ती विसरू शकणार नाहीये पहिल्यांदा सचिन गोवारीला एक इतिहास रचण्याची संधी चालू आली आहे पाहिजे त्या संधीचं सोनं केलं जातं का सचिनच्या माध्यमातून हा चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल दोन्ही फलंदाज एकाच एंडला येत होते चांगला कॉल होतो मैदानावरती पंचांचा इशारा येतो हा चेंडू स्वेर आहे अवांतर धाव आता माझा सामना थरार माजवेल कारण 12 धावा जरी आल्या तरी सामना नाणेफेकीच्या आधारावरती जिंकू शकेल हा कामोडे संघ एक ऑस्ट्रेलियन संघ आहे जो फाईट देतोय हा चेंडू मात्र गती परिवर्तन केलं आहे लेग ब्रेकच्या मदतीने चेंडू आतमध्ये येतोय या चेंडूवरती जर मोठा फटका आला असता योगेश संदीप सर तर सामन्याला एक वेगळी कलाटणी मध्ये पाहायला मिळाली असती 2 चेंडू 13 धावा 2 मोठे फटके जरी आले तरी सामना जिंकू शकेल मैदानावरती तो म्हणजे हा जर्मन कामोडे संघ आता मी कौतुक करेल गोलंदाज प्रताप नावडेकरचं त्यानंतर नरेश भोईरचं त्यानंतर विकी पाटीलचं 3 षटकामध्ये जी कामगिरी केली जी सुरुवात केली या गोलंदाजानं आणि 55 धावेचं एक मापेक लक्ष मध्ये डिफेन्स छवी महेश देवी आम्हाला भेटले सामना सुरू होण्याआधी महेशने आम्हाला सांगितलं होतं 55 ते 60 धावा मी डिफेन्स करू म्हणजे आपल्या संघावरती किती आत्मविश्वास महेशचा जिवंत उदाहरण मध्ये तुम्ही पाहू शकाल दिशेचा विचार करावा लागेल चेंडू अजूनपर्यंत डाव्या स्टिकच्या बाहेर आहे सामना अजूनपर्यंत बाकी आहे म्हणजे सामना जिंकलाय जवळपास प्रेमनातील मुरबी संघाच्या बाजूनं मध्ये एक जर मोठा फटका आला तर सामना रोमहर्षक होईल सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत येईल आणि प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवला जाईल आणि उत्कंठेच्या शिगेला जाणारा एक हाय व्होल्टेज मुकाबला तुम्हाला तिथे पाहायला मिळेल हा चेंडू फुल टॉस व्हॉट अ मॅच गेम इज ऑन चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार दणदणीत षटकार सामन्याला कलाटणी देतो मैदानावरती फलंदाज सचिन गोवारी 6 चेंडू गरज होती 20 धावेची आणि समीकरण उरतंय 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा व्हॉट अ मॅच एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या सचिन साठी जी फाईट दिली जाते लास्ट मिनिटला कामोडे संघाच्या माध्यमातून अप्रतिम कौतुक करावं तेवढं थोडं कारण 2 स्वेर धावा आल्या त्यानंतर 2 षटकार आले आणि समीकरण उरतंय मैदानावरती 1 चेंडू 6 धावा व्हॉट अ मॅच कोणालाही असं वाटलं नव्हतं सामना एवढ्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळेल कारण जे प्रयत्न केले प्रतापनं नरेशनं विकीनं त्या प्रयत्नांवरती पाणी फिरलं जाईल बंटी ठाकूरच्या माध्यमातून हा प्रश्न मात्र निर्माण होतो योगेश दरम्यान सन्माननीय अविनाश पिशे साहेब यांचा शुभागमन होतं तसेच महेश शेट यांचं देखील शुभागमन होतं विनंती करूया आपल्याला की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थान बनवा एक चेंडू गरज 6 धावेची माईक बंद करतोय एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या या दोन्ही संघांसाठी मुरबी संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवेल की कामोटे संघ या स्पर्धेमध्ये निसटता विजय संपादन करून विजयाची मोहर षटकारानं कोरली जाईल मैदानावरती सचिन गोवारीच्या माध्यमातून सामना खूप महत्वाचा आहे 2 लाखाची
भव्य स्पर्धा आणि दोन मोठे संघ विजयासाठी झुंज देत आहेत. ज्याच्या नावाचा उल्लेख केला सचिन गोवारी जे सामना जिंकला तर 10 वर्ष विसरू शकणार नाही आमचा प्रेक्षक वर्ग. याच मैदानावरती रेकॉर्ड आता मात्र रचला जाईल. 1 चेंडू 6 धावा. एकदा टाळ्यांचा गजर होते दोन्ही संघासाठी. मी माईक पॉज करतोय कारण एखादी इनसाइड एट जर पंचांना समजली नाहीये तर एखादा संघ आमच्या चुकीमुळे स्पर्धेत बाहेर होईल. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती करतोय टाळ्यांचा गजर सुरू राहू द्या या दोन्ही संघांसाठी. विशाल बेस बुद्ध टीम या स्पर्धेचे शिल्पकार योगेंद्र पाटील हनुमान पाटील आणि लाडक्या रसिकांच्या वतीनं दोन्ही संघाला विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. Pressure on the baller, pressure on the batsman. इथं टाळ्यांचा गजर होऊ दे. कोणता संघ स्पर्धेत बाहेर होतोय. सामना जिंकतोय मैदानावरती GLT प्लस जातोय आणि लास्ट मोमेंटला ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारल्या बंटी ठाकूरनं आणि सामना जिंकला मैदानावरती प्रेमनाथील मुरबी संघानं. आज प्रेक्षकांची गती पाहायला मिळते ह्याचं हेच कारण योगेश तू मैदानी पाहू शकशील कारण 8 मोठे संघ स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि अशीच फाईट शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. तर प्रत्येक संघामध्ये क्रिकेटचं स्टँडर्ड खसखसून भरलाय. ठासून ठासून गुणवत्ता प्रत्येक खेळाडूमध्ये भरली आहे. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या हनुमान कामोटे संघाचा खेळाडू सचिन गोवारीसाठी पण जी फाईट दिली बारक्या कांबळे बाद झाल्यानंतर आणि शेवटच्या क्षणापर्यंत विजयाचं स्वप्न टिकवून ठेवलंय खेळाडूंना. लास्ट मोमेंटला त्या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागतंय हनुमान कामोटे संघाला. बारक्या कांबळे आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आयोजकांच्या आणि प्रेक्षकांच्या वतीनं आणि मुरबी संघ सामना जिंकल्याबद्दल तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. विशाल बेस्ट नेक्स्ट मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतोय तो म्हणजे दरम्यान आमचे सन्माननीय या ठिकाणी उपस्थित मान्यवर आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो आमच्या सर्वांच्या लढग्या सन्माननीय निर्देश शेटकेणी तरसा विभाग अध्यक्ष भेटारी यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे तर त्यांचं आपण स्वागत करूया. तर मी विनंती करेल आमच्या स्पर्धेचे आयोजक गणेश शेठ पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास तो आपण स्वागत करावं. सन्माननीय निर्देश शेटकेणी तरसा विभाग अध्यक्ष यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. आमचे स्पर्धेचे आयोजक गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते तो नेक्स्ट मॅच जीजी स्पोर्ट बाकलन बनाम या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ओंकारनं फलंदाजी चांगली नरेश भोईरनं गोलंदाजी चांगली केली. मध्ये सर्वात इम्प्रेसिव्ह षटक जर कोणी फेकला असेल त्यांना पावपलीमध्ये प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला तो प्रताप नावडेकर. 5 धावा आणि एका फलंदाजाला बाद केलं. तो प्रताप नावडेकर या सामन्याचा शिल्पकार ठरतोय. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू प्रताप नावडेकर. तर याच दरम्यान बाबा आमच्या अतिथी कक्षामध्ये राहुल शेठ म्हात्रे पुढारीच्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मी गणेश पाटील यांना विनंती करूया आपण आपल्या शुभास त्यांचं स्वागत करावं. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत पांडुरंग शेठ रुपेकर यांचं देखील स्वागत केले जाईल. आमच्या अतिथी कक्षामध्ये पांडुरंग शेठ रुपेकर यांचं देखील स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केले जात आहे. गणेश पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास राहुल शेठ पांडुरंग शेठ रुपेकर यांचं आपण स्वागत करायचं आहे. सामना सुरू होतो मैदानावरती. पहिल्या फेरीचा दुसरा सामना सावळे वर्सेस जीजी स्पोर्ट्स वाकळण. या सामन्याच्या माध्यमातून नाणेफेक जिंकली आहे जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाला. उदिराम भोईरनं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं सावळा संघाला. योगेश तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी फलंदाज आपण म्हणतो गोलंदाज प्रताप नावडेकर. तर मी विनंती करेल या ठिकाणी रवी शेठ म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभास खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. सन्माननीय रवी शेठ म्हात्रे आमचे शेकापा कार्यकर्ते पुढारीच्या यांच्या शुभास या ठिकाणी या खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येतात. नवोदित चेहरा योगेश तुम्ही पाहू शकाल प्रताप नावडेकर मंच माध्यमातून आणि एक युवा यंगस्टार खेळाडूनं कामोटे सारख्या संघासमोर फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाजाला बाद केला त्यालाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. तसेच आमचे सन्माननीय रवी शेठ म्हात्रे शेकापा कार्यकर्ते यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. गणेश पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभास या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मोस्ट वेलकम आलेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे.
तर आपण बघा ही स्पर्धा जवानमान मित्रमंडळ व जवानमान क्रिकेट संघ सिद्धी करवल्या यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकाश चौथातील नाईक स्पर्धा. या स्पर्धेला आम्हाला ट्रॉफ्या उपलब्ध केल्यात. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात. हनुमान हरी पाटील या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफ्या उपलब्ध झाल्यात. तसेच या ठिकाणी आम्हाला सर्व संघांसाठी टी शर्ट उपलब्ध करून दिल्या. ते आमचे पेटलगावचे सन्माननीय विवेकदादा केणी यांच्याकडनं आम्हाला सर्व संघांच्या ट्रॉफ्या या ठिकाणी उपलब्ध झाल्या. तसेच कैलासवासी मनीषा रतन पाटील यांच्या स्मरणार्थ शांताराम शेठ पाटील डोंगऱ्याचा पारा माजी सरपंच यांच्याकडे आम्हाला प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला उपलब्ध करून झाली.